पौष्टिक असे मुगाचे पराठे. त्याच्यामध्ये आपण सत्तूचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे. नमस्कार, मी सांची. सांचीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण आधी कणिक मळून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ आणि तेल घालूयात. तसंच थोडीशी इथे कलोंजी घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपण भिजवून घेणार आहोत. छान अशी मळून कणिक घ्यायची. एकदम पाणी घालायचं नाही, लागेल तसंच पाणी घालायचं. त्यानंतर थोडंसं तेल लावून आपण ही कणिक एकसारखी करून घेऊयात. आता याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवून देऊ. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, हिरव्या मिरच्या घेऊन बारीक करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं. त्यानंतर इथे मी हिरवे मूग उकडून घेतलेले आहेत, ते या मिक्सरच्या भांड्यात घेते आणि हे मूग सुद्धा आपण बारीक करून घ्यायचे. हिरवी मिरची आणि आलं ज्यात बारीक केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग घेतलेत मी. तुम्ही इथे बघू शकता. अजून थोडेसे आपण हे फिरवून घेऊया. तुम्ही इथे बघता आता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फुटाणे घेते. आता इथं मी सालीसह फुटाणे घेतलेत आणि हे मिक्सरला बारीक करून घेते. तुम्ही इथे बघताय छान असं पूड तयार झालेली आहे. हे आपण त्याच बोलमध्ये घेऊयात. त्यानंतर थोडेसे तीळ मी गरम करून घेतले. आता हे सगळं आपण मिक्स करूयात. इथे आपण फुटाणे घेतलेले आहेत, त्याचं पीठ करून घेतलेलं आहे. म्हणजे सत्तूचं पीठ असं आपण म्हणतो याला. हे खूप पौष्टिक असतं. आता इथे थोडंसं मीठ घालते मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं आपण एकत्र करूयात. छान पौष्टिक असे हे पराठे होतात. मुलांना टिफिनला द्यायला खूप चांगला ऑप्शन आहे. हेल्दी रेसिपी आहे ही. आता आपण जी कणिक मळून घेतली होती त्यातून एक कणकेचा उंडा घेऊयात. त्याला थोडंसं गव्हाचं सुक्कं पीठ लावून घेऊयात आणि पुरणाची पोळी करताना जसं आपण वाटी तयार करून घेतो तशी या पिठाची घ्यायची आणि आणि आपण जे स्टफिंग बनवून घेतलं होतं त्याचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि तो या कणकेवर ठेवून जसे आपण मोदक बंद करून घेतो तशा पद्धतीने ही वाटी बंद करून घ्यायची. या उंड्याला परत एकदा कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि थोडंसं असं हाताने प्रेस करून मग लाटण्याने हा पराठा लाटून घ्यायचा. अगदी सहज लाटला जातो. खूप पातळ करायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा. अगदी खूप जाड पराठे ठेवतात तेवढा पण नाही, पण थोडासा आपण नेहमी ज्या पोळ्या करतो त्याच्यापेक्षा किंचितसं जाडसर लाटायचं हे. तुम्ही बघताय सगळ्या बाजूनी अगदी सहज आणि छान लाटला जातो पराठा. एका बाजूला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता हा तयार झालेला पराठा आपण भाजून घेऊया. एका बाजूनी थोडासा भाजून झाला की मग आपण त्याला पलटून घेऊया. इथे मी बटर लावतेय. बटरऐवजी आपण तूप सुद्धा लावू शकतो, पण मी इथे गार्लिक बटर लावतेय. मुलांना आवडतं. थोडंसं टेम्पटिंग काहीतरी केलं की मुलं अगदी खुश होऊन खातात. त्यामुळे मी कधीतरी असं बटर सुद्धा वापरते, पण याच्याऐवजी अगदीच आपण तूप वापरलं तरी चालेल. दोन्ही बाजूला छान बटर लावून आपण हे छान असं खमंग भाजून घ्यायचं. सहज आणि सोपी पद्धत आहे पराठे करण्याची आणि हे पराठे तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत. तर ही रेसिपी तुम्ही अगदी आवर्जून ट्राय करा. मुलांना टिफिनला द्यायला किंवा ब्रेकफास्टसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे हा. तर मग आज ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. सांचीज किचनला आठवणीनं सबस्क्राईब करा. या आणि अशा पौष्टिक रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.